श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंथ अनंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेडी निष्ठा। समाधीवरी वर्षत आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणापदाला। राम हो जय राम राम, राम हो जय राम राम। पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा। राम हो जय राम राम। नाथा हो दीननाथा, नाथा नाथा हो दीननाथा, नाथा तुमचे चरणी राहो माथा, तुमचे चरणी राहो माथा। राम हो जय राम राम। बंधु हो दीन बंधु, बंधु बंधु हो दीन बंधु, बंधु रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू। राम हो जय राम राम, राम हो जय राम राम, राम हो जय राम राम। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। वत्सा लागी धेनू जैसी, वत्सा लागी धेनू जैसी। करी करुणा साऊली दया करी, करी करुणा साऊली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली दया करी, ये उचलित पाऊली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। जय रामात्मज तनयावरी करी, जय रामात्मज तनयावरी करी। सुख कर खर साऊली दया करी, सुख कर खर साऊली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली
दया खरी. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघश्याम. जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघश्याम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. आर्य वैदिक सनातन हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक ते एक एकासी कळेना. एक ते एक एकासी कळेना. एकाची उगाची कल्पना येती वेडे. उगाची कल्पना येती वेडे. एक ते एक एकासी कळेना. एक ते एक एका वाचुनी नाही एक सर्व ठाई. एका वाचुनी नाही एक सर्व ठाई. एकाचे हृदयी वसे बापा. एकाचे हृदयी वसे बापा. एक ते एक एकासी कळेना. एक ते एक एका ते आवडी धरिता प्रेमे पोटी. एका ते आवडी धरिता प्रेमे पोटी. तुझ्या ठाव सृष्टी कोठे असे. तुझ्या ठाव सृष्टी कोठे असे. एक ते एक एकासी कळेना. एक ते एक एका जनार्दनी एकाची आवडी. एका जनार्दनी एकाची आवडी. एकपणे गोडी एका जाणे. एकपणे गोडी एका जाणे. एक ते एक एकासी कळेना. एक ते एक एकासी कळेना. एक ते एक एक ते एक एक ते एक एकासी कळेना. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. व्युत्पत्ती नाही कला नाही. चातुर्य नाही प्रबंध नाही. भक्ती ज्ञान वैराग्य नाही. गौल्यता नाही वचनाची. ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलते सावकाश. भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या. अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पतिः.
श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ आदिनारायणं विष्णु ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं। अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, उपास्य दैवत महारुद्र हनुमान, समर्थ रामदास स्वामी महाराज, संत वेणा स्वामी महाराज, तसेच आमचे कीर्तनगुरू वेणास्वामी मिरज मठाचे मठाधिपती भागवताचार्य कौस्तुभ स्वामी महाराज, या स्थानातील सर्व अधिष्ठित देवी देवता, ज्ञानेश्वर, श्री विठ्ठल रुक्माई, गंगामाता, सोमेश्वर, श्री गणेश, श्री रामचंद्र, मारुती, सर्वांना वंदन करून आणि या सर्व विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे ते सगळे संत सज्जन आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून सन्मानपूर्वक वंदन करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया। आत्ता जे पद म्हटलं, एक ते एक एकासी कळेना, एकाची उगाची कल्पना येती वेळे, एका वाचुनी नाही एक सर्वा ठाई, एकाचे हृदयी वसे बापा, एका ते आवडी धरिता प्रेमे पोटी, दुजा ठाव सृष्टी कोठे नसे, एका जनार्दनी एकाची आवडी, एकपणे गोडी एका मठ जाणे। आता शेवटच्या शब्दावरून लक्षात आलं असेल की एका जाणे म्हणजे एकनाथ महाराज जाणतात। हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये त्यांनी एक हा शब्द अनेक वेळा वापरला, म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की या जगामध्ये किंवा या सृष्टीमध्ये एकच आहे, एक ते एक, एकटं एकच आहे। जो रोज आपण अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सगळीकडे जे शिकतोय की एक परब्रह्म फक्त एकमेव आहे। आणि आपण उगाची कल्पना येती वेळे, आपल्या मनामध्ये इतक्या कल्पना येत असतात की हे जग खरं आहे, एवढं छान सृष्टी आहे, मग परमात्मा कुठा एक आहे आपल्याला तर दिसतही नाही, पण एका वाचुनी नाही एक सर्वा ठाई। समजा ते एक परब्रह्म या कुठल्याही सृष्टीच्या कुठल्याही अंशामध्ये नसेल तर सृष्टीला काही अर्थ राहील का हो? सगळ्या मानवांमधला जर तो एक परमात्मा जर निघून गेला, आत्माच निघून गेला तर आपण सगळे निर्जीव होऊ। म्हणून एकाचे हृदयी वसे बापा, प्रत्येकाच्या हृदयात हा वसत असतो आणि एका ते आवडी धरिता प्रेमे पोटी। आपण जर त्या एकाची म्हणजे त्या परब्रह्माची आपल्या मनामध्ये आवडी धरली, आवड जर धरली तर दुजा भाव सृष्टी कोठे असे, महा दुजा भाव, द्वैत भाव, तू मी हे काही कुठं उरणार नाही। म्हणून एका जनार्दनी, जनार्दन हे त्यांचे गुरु असतात आणि एकनाथ महाराजांचं काय सांगावं, वर्णन काय करावं। एक तर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी त्यांनी पुन्हा संपादित केलेली आहे, व्यवस्थित केलेली आहे, भावार्थ रामायण रचलेलं आहे, एकनाथी भागवत आहे, त्यांचे अनेक अभंग आहेत, अशी खूप रचना केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर त्यांनाच माहिती नव्हतं की परमात्मा श्रीहरी 12 वर्षे त्यांच्या घरी येऊन अगदी कावडीनं पाणी भरण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून, गंध उगाळण्यापासून सगळी कामं करत होता। आणि तो निघून गेल्यावर जेव्हा ते दुसरे शेठजी विचारत आले की कुठे आहे तो एकनाथ महाराज, त्यांच्या घरी कोणतरी श्रीखंड्या म्हणून पाणी भरतोय आणि तो परमात्मा श्रीहरी आहे, त्यांनी मला तुमच्या घरी यायला सांगितले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण केवढा गुन्हा केला किंवा आपल्याला काहीच कसं कळलं नाही। आणि मग त्यांनी खूप त्यांच्या गिरिजाबाईंनी आणि त्यांनी खूप धावा केला आणि मग परमात्मा त्या ठिकाणी उभे राहिलेले। असा तो एकनाथ महाराजांचा अधिकार आहे आणि त्यांनी हा छान अभंग रचलेला आहे की तुम्हा आम्हाला सुद्धा आपल्या अंतरंगात वास करणारे ह्या एकाला आपण ओळखत नाही आणि सतत बाहेर 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 धावत असतो। आता ही याच्या मागची एक अशी कल्पना छान आहे बघा। हा अभंग तर आपण प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे, याच्यानुसार आचरण करायलाच पाहिजे। आणि एकपणे गोडी एका जाणे, मग एकदा ही गोडी लागली ना, रामनामाची असेल, देवाची असेल, तर मग ती गोडी एकाला माहिती आहे, म्हणजे एकनाथाला माहिती आहे
ती आपल्याला सुद्धा माहिती करून घ्यायची. आता हे इतकं पद छान आहे, पण एकदा काय झालं माहिती आहे का, आपल्याला जसे अभंग म्हणलं की तुकारामांची गाथा सगळ्यांना माहिती, आणि तुकारामांच्या स्वप्नामध्ये एके दिवशी पांडुरंग आले, आणि पांडुरंगांनी ते तर पांडुरंगाचे अनन्य भक्तच होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकदा ते संध्याकाळची पंचपदी वगैरे सगळं करून शेजारती करून शांत झोपले होते बघा, आणि झोपले असताना त्यांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात काय झालं बघा, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया, सवे पांडुरंगे येऊनिया, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सांगितले काम करावे कवित्व, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलो नये, वाऊगे निमित्त बोलो नये, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका, उरले ते शेवटी लावी तुका, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे. काही कल्पना आली का आपल्याला? नामदेवांनी स्वप्नामध्ये जाग केले तुकारामांना. बरोबर त्यांच्या पांडुरंग स्वतः आलेले आणि ते काय सांगतायत, पांडुरंग तुकारामांना सांगतायत की अरे तुकारामा, तू माझा लाडका भक्त आहेस ना, मग माझं एक काम करशील का? काय करायचं? तर म्हणे संत शिरोमणी तुकाराम महाराज पंढरीचे वारकरी होते आणि अनन्य भक्त होते माझे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी जो नामदेवही माझे खूप लाडके शिष्य होते किंवा भक्त होते. आणि एकदा काय झालं माहिती आहे का, मला नामदेवांनी सांगितलं की मला जे अभंग करायची होती ती माझी अपूर्ण राहिलेली इच्छा आहे, आणि ती इच्छा आता ह्या तुकाराम महाराजांना तुम्ही सांगा. म्हणून तिथे साक्षात विठुराया समोर आलेले आहेत म्हणल्यानंतर तुकारामांच्या तोंडून लगेच विठ्ठलाचा श्लोक बाहेर पडतो. आपण सगळेजण म्हणतो, समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं खंजनेत्रं सदैधवलहास्यं श्री विठ्ठलं चिंतयामी. असा छान त्याचं वर्णन असलेला श्लोक त्यांनी म्हटलाय. समोर विठ्ठलराय दिसत आहेत आणि मग विठोबा सांगतायत, अरे त्या नामदेवांचा संकल्प होता शतकोटी अभंग लिहिण्याचा, पण तो त्यांच्या हयातीत पूर्ण नाही झाला, आणि मग तो अपूर्ण राहिलेला संकल्प तुला पूर्ण करायचा, तो तू पूर्ण कर. आणि माझी सुद्धा तीच इच्छा आहे. मलाही असंच वाटतं की त्यांचा संकल्प तू पूर्ण करावा. शतकोटी अभंग ह्याचे तुकारामांचे अभंग खूप आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हजारोनी आहेत. मग भगवंताचं भाषण ऐकल्यानंतर संत तुकाराम हात जोडून त्यांना म्हणतायत, काय म्हणतायत बघा, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी, पायी बरी. अहो मी एक पायीची वाहन आहे, मला एवढं थोरपण कशाला देता? देवा आपण काहीतरीच काय बोलताय? अहो भक्त शिरोमणी नामदेव महाराज कुठे? आणि हा ज्ञानहीन मतिहीन, जसं आम्ही म्हणतो मतिहीन बुद्धिहीन, तशी अवस्था होती असं तुकारामांना वाटतं. आणि मी कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे श्यामभट्टाची तट्टाणी. तेव्हा माझे अभंग नामदेव महाराजांच्या अभंगाबरोबर कसे काय तुलना होतील, शोभा देतील? उलट मी तर
तसं करीन तर जगात माझं हसं होईल, असे मी कसे त्यांच्यासारखे अभंग करू शकीन. ही तुकारामांची लीनता पाहून भगवंतांना खूप कौतुकही वाटलं बरं का. आणि त्यांची भीती घालवण्यासाठी ते त्यांना म्हणतात, हे बघ तुकोबा, अरे तू तशी काही काळजी करू नकोस. उलट तुझे अभंग नामदेवापेक्षा जास्त प्रसिद्ध होतील आणि मुमुक्षू साधक या सगळ्यांना ते मार्गदर्शक ठरतील. आज आपण पाहतो प्रत्येकाच्या तोंडी तुकारामांची गाथा असते. सगळ्या विद्वज्जनांनाही ते मान्य होतील आणि मग ते तुकोपनिषद म्हणून प्रसिद्ध होतील, माहिती आहे. तेव्हा आता इतर कोणतंही कारण न सांगता माझी आज्ञा म्हणून तू ही ताबडतोब हे काम पूर्ण कर. माझे तुला पूर्ण आशीर्वाद आहेत. तेव्हा इतर कोणतंही कारण तू सांगू नकोस. कारण काय की माझी आज्ञा म्हणून तू जर ती पाळलीस तर आनंद होईल. आणि एवढं म्हणून ते दोघंही अदृश्य झालेले आहेत. तुकाराम महाराज डोळे उघडून बघतात तर त्यांना नामदेवही दिसत नाही आणि आपले विठोबाराय पण दिसत नाहीत. आणि मग ते आठवत आहेत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, मकर कुंडले तळपती श्रमणी कंठी कौस्तुमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. विटेवर उभं असलेलं सुंदर ते ध्यान कुठं गेलं, आश्चर्य वाटतंय त्यांना. आणि ते पुन्हा आठवतायत शब्द, त्यांनी आपल्याला सांगितलेलं काम पूर्ण करायला पाहिजे. आणि ते त्यांच्या लक्षात येतं की अरेच्या समजा आता भगवंतांनी सांगितले त्याप्रमाणे लेखणी बिखणी घेऊन बसलेत, सुरुवात करू लागले. पण त्यांची गाडी पहिली अडली. कार्यादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम आपण म्हणतो, गणेशम म्हणजे गणेशाची प्रार्थना करावी. कुठल्याही शुभ कार्याला प्रारंभ करायचा तर गणेशाच्या प्रार्थनेने करायचा असतो. अरे पण माझं तर विठुराया साक्षात दैवत आहे, मग मी विठुरायाचं जर नाही अभंग लिहिला किंवा त्याची जर प्रार्थना केली नाही तर त्याला राग येईल, त्याला डावलल्यासारखं होईल. आणि गणेशाची जर प्रार्थना आधी नाही केली आणि विठुरायाची केली तर सगळ्या जगातल्या परंपरेला छाट किंवा हे दिल्यासारखं, फाटा दिल्यासारखं होईल. म्हणून आता काय करावं बरं. त्यामुळं ते मनातल्या मनात पुन्हा त्यांच्या विचार करतायत, आमुचे कुळदैवत सखा एक पंढरीनाथ, एकासी वंदिले दुजिया सहजची निंदिले. एकाला वंदन केलं तर दुसऱ्याला सहज निंदिलेसारखं होईल. म्हणून आता प्रश्न पडला, आता काय करू बाबा, मला काय करावं. विठ्ठलाचं तर नामस्मरण करीन तर सगळा गणेश जर आपल्याला सुरुसला रागावला तर माझे कार्य सिद्धीला जाणार नाही. आणि म्हणून ते पुन्हा आता पंढरीनाथाला पुन्हा विनवतात, पंढरीनाथा शरण मी आता, मती दे दाता मती दे दासा तव कार्याया, अवतरलासी जडताराया भक्तवत्सला रुक्मिणी राया. मला आता हे करा तुम्ही, साक्षात पुन्हा एकदा दर्शन द्या, मी शरण आलोय तुम्हाला आणि हे तुमचं कार्य पूर्ण करण्यासाठी काहीतरी मला वर द्या. तेव्हा लगेच देव तिथे उभे राहतायत, येऊन उभे राहतायत आणि यानं आपलं काम करायला घेतलं याचा त्यांना खूप आनंद झाला. म्हणून ते सांगतायत, अहो माझी पहिल्यांदाच लेखणी आडायला लागली, तुम्ही मला काहीतरी सांगा, मार्गदर्शन करा. भगवद्गीतेतला श्लोक आपल्याला माहिती आहे. लगेच भगवंत म्हणतात, ददामि बुद्धियोगंतम येन मामुपयांति ते. मी तुला बुद्धियोग देतो म्हणजे बुद्धी देतो आणि आता तुला काय करायचं ते तू कर.
त्यांच्या आज्ञेप्रमाणे लगेच त्यांनी कार्य करायला घेतलं. आणि मग अनन्य भावानं शरण आलेल्या तुकारामांना बुद्धियोग दिलेला आहे. त्यांचं जे काही अज्ञान होतं ते सगळं दूर केलं. आणि ते म्हणाले, तुकोबा, अरे मी काय आणि गणपती काय, दोघं एकच आहोत. कुठलाही देव आणि देवी याच्यात काही भेद नसतो. फक्त आम्ही अवतारात येऊन वेगळं केलेलं कार्य असतं एवढंच. आम्ही त्या परमात्म्याचे निरनिराळे अवतार आहोत. आणि तुमच्या प्रत्येकाबद्दल असणारा भाव हा एकच असतो. तुमच्या मनात शंका येतात, पण आम्ही ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या सर्वांसाठीच असतात. अज्ञानजन्य तुझ्या मनामध्ये शंका येत आहेत, तर तू आता मी सांगतोय तसं कर. विठ्ठल आणि गणपती एकच आहे हा फरक विसरून जा. आणि लगेच बघा, लगेच त्याची प्रतिभा जागृत झाली. आणि मग इतका आनंद झाला तुकाराम महाराजांना, आणि त्यांनी ताबडतोब भगवंताचे अनंत कोटी उपकार मानलेले आहेत आणि कार्याला सुरुवात केली. लगेच त्यांना गणपतीचा अभंग सुचलेला आहे. गणराया लवकर येई येई, गणराया लवकर येई, भेटी आपुल्या दासा देई, भेटी आपुल्या दासा देई, गणराया लवकर येई येई, गणराया लवकर येई. पायी घुंगरू वाजती, पायी घुंगरू वाजती, नाचत आले गणपती, नाचत आले गणपती, गणराया लवकर येई येई, गणराया लवकर येई. आता गणपतीचं वर्णन करायचंय. हाती मोद काची वाटी, हाती मोद काची वाटी, केशर कस्तुरी लल्लाटी, केशर कस्तुरी लल्लाटी, तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती दुजा नाही, गणराया लवकर येई येई, गणराया लवकर येई येई, गणराया लवकर येई. आणि लगेच त्यांनी आपल्या पद्यात सांगून टाकलं की विठ्ठल गणपती दुजा नाही. आणि गणपतीच्या वंदनाचा पहिला अभंग लिहूनही झाला. खूप आनंद झाला. आणि म्हणून ते दुसऱ्या एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. आणि म्हणून गणपती अथर्व शीर्षात सुद्धा आपण रोज म्हणतो की त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं, म्हणजे सगळे देव एकच आहेत हे आज तुकारामांना कळलं. आणि अभेद ज्ञान हे त्यांना समजलेलं आहे. त्याच्यातून जे नामनेनी आपल्या एकनाथ महाराजांनी जो अभंग पहिला आपण जो घेतलेला आहे ते ज्ञान त्यांना आता झालं. काय झालं? सगुण निर्गुण हे सगळं एकच आहे. ह्या विश्वामध्ये सुद्धा हा परमात्मा एकटाच भरून राहिलेला आहे. आणि म्हणून अनेकी सदा एक देवासी पाहे, आपण सगळ्यांमध्ये एका देवालाच पाहिलं पाहिजे, ही भावना त्यांची दृढ झालेली आहे. आणि म्हणून आपण पुन्हा तो अभंग म्हणूया आणि मग आपल्या उत्तरंगाला सुरुवात करूया. अजून एक हे आहेत, कोण, मध्वमुनीश्वर म्हणून आहेत, आणि त्यांनी पण तसंच छान एक अभंग रचलेला आहे. ते पण म्हणतात, पद आहे त्यांचं, एकच ब्रह्मगड्या जगामध्ये एकच ब्रह्मगड्या. त्यांनी सोपं करून सांगितलं, नाना भिंती एकच माती, नाना भिंती एकच माती, रांजण आणि शेगड्या जगामध्ये एकच ब्रह्मगड्या, जगामध्ये एकच ब्रह्मगड्या. नाना वस्तू एकच मोती, नाना वस्तू एकच मोती, बाळ्या आणि बुगड्या जगामध्ये एकच ब्रह्मगड्या, जगामध्ये एकच ब्रह्मगड्या. नाना वस्त्रे एकच तंतू, नाना वस्त्रे एकच तंतू, शालू आणि पगड्या जगामध्ये न एकच ब्रह्मगड्या, जगामध्ये एकच ब्रह्मगड्या.
मध्वमुनीश्वर स्वामी रमापती, मध्वमुनीश्वर स्वामी रमापती, एकची कृष्ण गड्या जगामधी, एकची ब्रह्मगड्या जगामधी, एकची ब्रह्मगड्या. सुंदर उदाहरणं दिलीत. आपण नेहमी उपनिषदातली उदाहरणं पाहिलेली आहेत की ह्या जगामध्ये एकच ब्रह्म आहे. नाना भिंती असतात पण सगळ्यामध्ये एकच माती असते. मग रांजण असू, घट असू, शेगड्या असू, काही असलं तरी त्यामध्ये माती एकच आहे. आणि नाना वस्त्र असली तरी त्याच्यामध्ये तंतू एकच असतो. मोती एकच असतो पण त्याचे अनेक दागिने होतात, म्हणजे अनेक दागिन्यांमध्ये एकच मोती असतो. ह्या सगळ्यावरून ते मध्वमुनीश्वर पण सांगतात की एकच ब्रह्मगड्या जगामध्ये, एकच ब्रह्मगड्या. केवळ वाचारंभण विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. एक उपनिषद आहे तैत्तिरीय उपनिषद, त्याच्यात ही उदाहरणं दिलेली आहेत की इतके मातीचे सैनिक असतात, वस्तू असतात, बाहुले असतात, पण त्याच्यामध्ये माती एकच असते. सोन्याचे अलंकार अनेक असतात पण त्याच्यात सोनं एकच असतं. लोखंडाच्या अनेक वस्तू असतात पण त्यात लोखंड एकच असतं. तसे या जगामध्ये इतक्या वस्तू, इतक्या नाना प्राणी, नाना सगळे वृक्ष, नाना पक्षी, पण त्यामध्ये एकच तत्त्व भरून राहिलेलं आहे. आणि म्हणून आपण हा दुजा भाव जो आहे, द्वैत जे आहे ते द्वैत विसरायला पाहिजे आणि सगळीकडे एकताच, एकत्वच लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, एकच एक ते एक, एकासी कळेना, एक ते एक, एकासी कळेना, उगाची कल्पना येती वेडे, उगाची कल्पना येती वेडे, एका वाचुनी नाही एक सर्वा ठाई, एका वाचुनी नाही एक सर्वा ठाई, एकाचे हृदयी वसे बापा, एकाचे हृदयी बसे बापा, एका ते आवडी धरिता प्रेमे पोटी, एका ते आवडी धरिता प्रेमे पोटी, दुजा ठाव सृष्टी कोठे असे, दुजा ठाव सृष्टी कोठे असे, एका जनार्दनी एकाची आवडी, एका जनार्दनी एकाची आवडी, एकपणे गोडी एका जाणे, एकपणे गोडी एका जाणे, एक ते एक एकासी कळेना, एक ते एक एकासी कळेना, एक ते एक एकासी कळेना. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. आता आपल्याला पूर्वरंग झालेला आहे आणि पुन्हा थोडंसं याच्या नियमानुसार, मी आज कोणाला बोलवलं नाही, तुमच्यापैकीच कोणतरी आलं असतं तर बरं झालं असतं. आपली एक परंपरेनुसार बघा अर्पण घालण्याचं काम केलेलं आहे. आता आपण थोडंसं कीर्तनाच्या परंपरेनुसार काय करूया, थोडंसं संकीर्तन करूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बसल्या बसल्या तुम्ही पण करा तिथून. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला म्हणा. जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा तुटक आवाज येतोय, खाली बसून केलं तरी चालेल. बर बर ठीक आहे ठीक आहे. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. भारत माता की जय.